नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याचा भात. हा ओल्या तुरीच्या दाण्याचा भात खायला खूप चविष्ट होतो, बनवायला खूपच सोपी आहे. आणि हे तुरीचे दाणे, ओल्या तुरीचे दाणे हिवाळ्यामध्ये भरपूर येतात. तर तुम्ही या तुरीच्या दाण्याचा भात नक्की ट्राय करा. खायला खूप अप्रतिम वाटतो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला हा ओल्या तुरीचा दाण्याचा भात कसा करायचा हे बघूया. ओल्या तुरीचे दाणे भात करण्याकरता इथे आपल्याला हे ओले तुरीचे दाणे पाहिजे आहे. 1 वाटी घेतलेले आहे. आणि इथे तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी. 1 वाटी ओल्या तुरीचे दाणे आहे, तर 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. याला सोलेसुद्धा म्हणतात. आणि आता आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दाणेसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. इथे आपल्याला दाणे भाताकरता काही साहित्य लागणार आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर याची जाडसर भरट करून घेतलेली आहे पेस्ट. आणि इथे लांब मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. इथे आता आपल्याला दाणे भाताला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तुम्ही गंजामध्ये सुद्धा करू शकता. इथे मी मोहरी टाकत आहे. इथे मोहरी झाल्यावर जिरं टाकायचं आहे. इथे आपली जिरं मोहरी झालेली आहे. आणि इथे आपण तेजपान, विलायची, छोटी वेलची, मोठी वेलची आणि दालचिनी, लवंग आणि मिरे हे टाकले. खडे मसाले हे टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहे. इथे आपल्या मिरच्यासुद्धा झालेल्या आहे. यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांद्याला आपल्याला छान लालसर कलर येतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं. याचा कच्चेपणा जातपर्यंत थोडा वेळ मी याला छान शिजवून घेते थोडा वेळ. इथे बघू शकता तुम्ही आपल्या कांद्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. हलकासा याला सोनेरी कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर याचं जाडसर भरट टाकायची आहे. आणि हे सुद्धा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. तर इथे मी हळद घालते अगोदर. आणि आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. इथे मी बिर्याणी मसाला घालत आहे. तुम्ही याऐवजी इथे गरम मसाले घालू शकता. गोडा आणि गरम मसाला दोन्ही थोडं थोडं टाकायचा. हे 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. इथे मी हे टमाटर घालून घेते. हे सुद्धा आपल्याला छान होऊ द्यायचं आहे थोडा वेळ, 2-3 मिनटं. इथे आपले टमाटरसुद्धा झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला धुतलेले तांदूळ घालायचे आहे. इथे मी हे धुतलेले तांदूळ घालत आहे. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं परतून घेते 2-3 मिनटं मी तांदूळ. गॅस आपला मिडियम आहे. इथे आपण तांदूळ छान 2-3 मिनटं परतवलेले आहे. आता यामध्ये आपल्याला धुतलेले तुरीचे दाणे घालायचे आहे. इथे मी हे धुतलेले तुरीचे दाणे घालत आहे. आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी असं छान थोडा वेळ मिक्स करून घेते.
इथे आपण तुरीचे दाणे आणि भात छान थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटणाचं पाणी घालत आहे आणि साधं पाणी घालत आहे. आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे, दुप्पट किंवा तिप्पट. इथे मी पाणी घातलं आहे अंदाजाने. आणि आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि याला छान उकळी आणून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर मी छान मिक्स करून घेते आणि इथे आपल्याला झाकण लावून द्यायचं आहे कुकरचं. इथे मी झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला ओल्या तुरीच्या दाण्याचा भात. हा भात खूप चविष्ट होतो आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही हा भात नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर येतात, ओल्या तुरीच्या शेंगा. हा भात तुम्ही गरम गरम कढी, सलाद, घोळाना किंवा ताक, लोणचं यासोबत खाऊ शकता. अशा अप्रतिम चवीचा तुरीच्या दाण्याचा भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हा भात नक्की ट्राय करा.